नमस्कार. माझं नाव प्रताप मारोडे आणि आमच्या एकत्रित कुटुंबाच्या 40 एकर शेतावर आम्ही सेंद्रिय शेती करतो आणि आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सेंद्रिय पद्धतीने अन्न पिकवतो. आपल्याला माहिती आहे की उत्क्रांतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर माणूस शेती करायला लागला साधारण 10,000 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. आणि शेतीमध्ये विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये एकत्रित कुटुंब असल्याशिवाय आणि कुटुंबाने एकत्र येऊन शेती केल्याशिवाय शेती होऊच शकत नाही. आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा आम्ही सुरुवातीला स्वतःसाठी अन्न पिकवायला सुरुवात केली आणि सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त अन्न पिकवताना मग उरलेलं अन्न हे आम्ही जे काही आमच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरचं अन्न आहे ते इतरांना विक्रीसाठी आम्ही ठेवतो. आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला जे काही डाळी, वेगवेगळे धान्य जे काही लागतं ते सगळं आमच्या शेतामधून येतं आणि याच्यामध्ये आमच्या कुटुंबातील माझी आई ही बियाणं सांभाळण्याचं काम करते. माझे वडील हे वेळोवेळी महत्त्वाचा सल्ला देतात. माझे बहीण, माझे भाऊ हे मला प्रत्येक निर्णयामध्ये सहकार्य करतात आणि माझी पत्नी ही मला तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत काय आपण करू शकतो याच्यासाठी मदत करते. आम्ही स्वतःसाठी अन्न पिकवताना असं लक्षात आलं की सेंद्रिय शेतीमध्ये बऱ्याचदा आपल्याला जे अन्न आपण पिकवत नाही त्याच्याशिवायचं अधिकचं अन्न भेटतं, जसं की रानभाज्या आहेत किंवा वेगवेगळी फळं आपोआप निसर्गातून निघणारी पपई किंवा सीताफळ असतील, वेगवेगळ्या रानभाज्या असतील, ह्या सुद्धा आम्हाला शेतातून खायला मिळतात. यासोबत आम्ही आमच्या शेतातील उत्पन्नाचा जो काही खर्च आहे आणि त्याच्यातून येणारा नफा याचा ताळेबंद ठेवतो, ज्याची आम्हाला निर्णय प्रक्रियेत मदत होते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही इतरांना तर विषमुक्त अन्न खाऊ घालतोच, पण आमच्या कुटुंबातील नवीन पिढीचे जे काही सदस्य आहेत ते या शेतांमध्ये खेळताना, बागडताना, त्यांची छोटी छोटी पावलं या शेतामध्ये पडताना आणि ते जे काही विषमुक्त अन्न यातून खातात याचं जे काही समाधान आणि आनंद आहे तो काही वेगळाच आहे आणि तो आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे.